शिवसेना ठाकरे गटाकडून काळी पुस्तिका प्रसिद्ध। नोटाबंदी ते इलेक्टोरल बॉन्ड पर्यंतच्या 100 प्रकरणांचा समावेश। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून राजकीय पक्षांच्या एकमेकांच्या कारभारांचा पर्दाफाश करणे सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने केंद्रातील मोदी सरकारच्या आरोपांवरील काळी पुस्तिका प्रसिद्ध केली आहे। 50हून अधिक पाने असलेल्या या पुस्तिकेत केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी ते इलेक्टोरल बॉन्ड पर्यंतच्या 100हून अधिक तथाकथित गैरव्यवहारांची जंत्रीत जनतेसमोर मांडली आहे। केंद्र सरकारने मागील 10 वर्षात कसे क्रांतिकारी निर्णय घेतले, कसा विकासाचा अजेंडा राबवला याची माहिती भाजप पक्षाकडून सातत्याने देण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मोदी सरकारची काळी पत्रिका या नावाने शिवसेना ठाकरे गटाने पुस्तक काढले आहे। यामध्ये नोटाबंदी, राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहार, चिक्की गैरव्यवहार, बनावट चलन गैरव्यवहार, हाऊसिंग लोन स्कॅम, अवैध खाण गैरव्यवहार, परकीय गुंतवणुकीचा फटका याबाबतची माहिती देण्यात आली आहे। या पुस्तिकेचे शिवसेना भवनात झालेल्या एका कार्यक्रमात वाटप करण्यात आले। भाजप सरकारच्या काळात राज्यात झालेला 206 कोटींचा चिक्की गैरव्यवहार, 2015-16 मधील डाळ गैरव्यवहार, 191 कोटींचा अग्निशमन उपकरणे खरेदीतील गैरव्यवहार आदीबाबत या पुस्तिकेत ठपका ठेवण्यात आला आहे। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।